मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च सुरू आहे। चारोटीमधून हा मोर्चा पालघरकडे मार्गस्थ झालाय। तर उद्या संध्याकाळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा लॉंग मार्च चारोटी येथून पालघरकडे हा मोर्चा मार्गस्थ झालेला आहे। हातात लाल झेंडे घेऊन मोर्चेकरांकडून घोषणाबाजी करण्यात येते। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि अखिल भारतीय किसान सभेचे अशोक ढवळे, अजित नवले आणि आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली या लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलंय। उद्या संध्याकाळी हा लॉंग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। जल, जंगल आणि जमिनी यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा मोर्चा आता निघालेला आहे। आपण पाहतोय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च मोर्चा आता उद्या पालघरमध्ये कार्यालयावर धडकणार आहे। याचाच आढावा घेतला आपले प्रतिनिधी प्रवीण यांनी। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च आता सध्या चारोटी टोल नाक्यांनी क्रॉस केलेला आहे। माझ्या मागे हा जे बघू शकतात हे पूर्णपणे जे लाल वादळ आहे, हे लाल वादळ जिल्हाधिकारी कार्यालयाला कडे निघालेलं आहे। पायी जवळपास 60 ते 70 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे जे लाल वादळ आहे हे निघालेलं आहे। आपल्या विविध 12 ते 13 मागण्या आहेत, या मागण्या घेऊन हे जे लाल वादळ आहे हे निघालेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर ज्या पालघर जिल्ह्यातील जे आदिवासी संघटनांचे, आदिवासी बांधवांचे काही जे प्रश्न आहेत, या प्रश्नांना पकडून हे जे हा जो लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे आणि हाच जो लॉंग मार्च आहे साधारणपणे एक 60 ते 70 किलोमीटरचा आणि हाच पुढे जाऊन आता हे जे लॉंग मार्च आहे पुढे मनोरच्या इकडे मनोरच्या दिशेने जाणार आणि मनोरला हा वास्तव्यासाठी थांबणार आहे आणि उद्या हा लॉंग मार्च पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धडकणार आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।